स्वागत आहे सर्वांचं आणि एक दिवसीय क्रीडा स्पर्धा 8 संघांमध्ये ही क्रीडा स्पर्धा आज आपण ते खेळवली जाते. एन्जॉय रत्नागिरी आपला एक प्लेयर आमच्यापर्यंत पोहोचवल्याचं बरं होईल मित्रांनो. आणि टीम ओमकार मालाड आपला पण एक प्लेयर पाठवायचा आहे आणि टीम एन्जॉय रत्नागिरी. चला मित्रांनो, आपण मॅचला सुरुवात करत आहोत. सुरेश सरोजन त्या सोबतीला दिवेश ही जोडी दाखल झाली बॅटिंगसाठी. ओमकार मालाड संघ त्यांच्या विरुद्ध एन्जॉय रत्नागिरीवरून आज संघ पहिल्या मॅचसाठी इकडे दाखल झाला आहे. स्वागत आहे मित्रांनो तुमचं पण मुंबईमध्ये. आणि मुंबईचं हे माहुलगाव, ऐतिहासिक माहुलगाव, जे माहुलगावची देखील चर्चा गेली कित्येक वर्ष महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये राहिले असं माहुलगाव. पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या इकडे पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. एक चांगला बॉल अगदी थांबवलं सुरेश सरोजला. पहिला बॉल या बॉलवर देखील ऑफ स्टिकला पुन्हा एकदा एक चांगली पिचिंग पाहिली गेली. धीम्या गतीचा स्लो रन पाहिला गेला. गुड बॉल हर्ष. पहिले 2 बॉल सुरेश सरोजला मात्र ऑफ स्टिकच्या इकडे एक चांगली पाहिले गेली आहेत. सुरुवात तर चांगली केली हर्षने. वाईट पकडून टाकण्याचा प्रयत्न करतात आणि बॅट्समन पासून थोडा ऑफ स्टिकला बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतात. 5 ओव्हरची मॅच आहे. यानंतर हाफ इनिंग मध्ये सेकंड मॅचचा आपण टॉस करणार आहोत. एक दिवसीय क्रीडा स्पर्धा चेंबूर माहुलगाव अंडरआर्म ओपन. आणि अंडरआर्म ओपनची चर्चा गेली कित्येक वर्ष मुंबईत पावसाळ्यात अंडरआर्म ओपन खेळलं जातं. या बॉलवर देखील पुन्हा एकदा लगातारचे 3 डॉट बॉल आपण पाहिले गेलेत हर्षच्या माध्यमातून. जबरदस्त बॉलिंग आणि जबरदस्त सुरुवात केली आहे. पुमा स्क्वॉड माहुलगाव यांच्या माध्यमातून आपला लाडका वेज चषकाचं हे आयोजन. दरवर्षी क्रीडा स्पर्धा पावसाळ्याच्या या हंगामामध्ये खेळवली जाते. या बॉलवर समोर खेळले गेले. हवाई सफर बॉल जाईल आपण पाहिलं तर कॉमेंट्री बॉक्सवरून 6 रनसाठी. पहिले 3 बॉल हिरकले, त्यानंतर ऑफ स्टिकला थोडे सफल झाले आणि सुरेश सरोजच्या बॅटमधून धमाका. इट्स अ 6. जबरदस्त टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर 6 रन. जबरदस्त बॉलिंग केली. पहिले 3 बॉल ऑफ स्टिकला एक चांगल्या पद्धतीने पिचिंग पाहिली गेली. या बॉलवर देखील खोलवर डब्याचा बॉल. हर्षला विकेट मिळतीये. OUT आउट. 3 डॉट, त्यानंतर 1 6 आणि त्यानंतर विकेट. आणि अंडरआर्म ओपन मध्ये तुमच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला असणं गरजेचं आहे. हर्षने पहिले 3 बॉल चांगले टाकले, बट त्यानंतर एक मोठा स्ट्रोक आला. त्यांनी आपली लाईन लेंथ 30 टाकली आणि महत्वाची विकेट त्यांनी मिळवली आहे. संपूर्ण पुमा स्क्वॉड मात्र इकडे आयोजन करतायत आणि दरवर्षी क्रीडा स्पर्धा असते. आपला लाडका वेज चषक. तिसरं पर्व हे या क्रीडा स्पर्धेचं आणि
वेद तुर्भे आमचे मित्र आज आमच्यामध्ये नाही आहेत, बट त्याची आठवण नेहमी येईल. आणि संपूर्ण मुंबईला धक्का लागला होता ते अपघाती, अगदी स्विमिंग करताना तो धक्का लागला होता आणि पूर्ण शोकाकुल माहुल गाव आणि संपूर्ण मुंबईत शोकाकुल होता. वेदची आठवण नेहमीच येईल. हर्ष पुन्हा एकदा या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. अरुण चव्हाण डोरा येतात आणि तिकडे बॉल थोडा थांबतोय. आउटफील्ड थोडी आपण पाहिलं तर तिकडे स्लो आहे, बट रॉकेट थ्रो खूप चांगला थ्रो केला तिकडे आणि 2 रन तदवंत मिळतात. स्कोर कार्ड मात्र 2 ने पुढे जाईल 8 या धावसंख्येवरती. सुरुवात चांगली केली हर्ष आणि पहिली ओव्हर इकडे समाप्त झाले 8 रनवरती. एक विकेट गेली आहे. एक बेनिफिट आहे की त्याने 6 बॉल मध्ये टाकली आहेत. आज आगरी कोळी गाणे आपल्याला ऐकायला मिळणार माऊल गावामध्ये आलोय तर. बॉलिंगसाठी नितीन येतात. या वर्षी श्री साई चॅम्पियनशिप मध्ये पण नितीनने हॅट्रिक कंप्लीट केली होती आणि वडाळा सहकार नगर म्हणजे मंगलमूर्ती आर एम रेम्बो खूप चांगलं क्रिकेट नितीनने पण खेळलं आणि एक इकॉनॉमीनी बॉलिंग करताना मी त्यांना नेहमीच पाहिलंय. अंडरआर्म ओपन मध्ये पण खूप चांगला खेळ नितीनला करताना पाहिला गेला, बट आता ही कस लावावी लागेल दिवेश आणि त्याच्या सोबतीला अरुण. हे 2 धडाकेबाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 8 रन झालेत, पहिली ओव्हर संपले. 5 ओव्हरची मॅच आहे. पुमा स्क्वॉड माहुल गाव आणि त्या गावात अगदी हे क्रिकेट खूप क्रिकेटवर प्रेम या गावाने दिलंय. म्हणजे नाईट मॅचेस पण इकडे ओरमच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेत. मोठमोठे प्लेयर्स, मला असं वाटतं डिंगडॉंग खूप मोठमोठे संघ पण या ग्राउंडवर ओरम खेळताना पहिले गेलेत. अगदी फार पूर्वीपासून या ग्राउंडचा इतिहास राहिला. असं माहुल कोळीवाडा, मॅचलेस, राहुल 11, खूप मोठमोठे संघ, अमृत 11. या बॉलवर देखील ऑफस्टिकला एक चांगली पिचिंग पाहिली गेली आहे. नितीनची जबरदस्त बॉलिंग केली आहे. बॉलिंग अटॅक तर चांगला आहे. हर्षने जी पहिली ओव्हर टाकली आहे, एक 6 आला, एक विकेट आला आणि खूप जबरदस्त बॉलिंग करत असताना स्टार्ट चांगली केली आहे आमचे पंच मिलिंद पाचारने सर आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबतीला रोहित कोळी. स्ट्रायकरला दिवेश. इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे. मातीची खेळपट्टी आहे त्यामुळे बॉल लगेच बॅटवर येणं थोडं कठीण आहे. फुलटॉस बॉल ऑफस्टिकच्या इकडे पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला आणि गुड थ्रो, खूप चांगला थ्रो तिकडे केलाय. नो बॉल आहे. नो प्लस 2 म्हणजे 3 रन तिकडे मिळतील. पुमा स्क्वॉड पूर्ण माऊल गावातील एक सर्व युवक एकत्रित येऊन दरवर्षी क्रीडा स्पर्धा अगदी ऑर्गनाईज करत असतात. श्री साई स्पोर्ट्सला आपण लाईव्ह पण ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. सर्वजण आज आगमन पण खूप मोठ्या प्रमाणात मुंबईकरांचं. गणपती, दहीहंडी, नवरात्र. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डाऊन द ग्राउंड बॉल थोडा ट्रॅव्हल होईल. तिकडे फिल्डर आहेत आणि स्ट्राईक एंडला रॉकेट थ्रो दिला होता, बट बॉल बाउन्स निघून जाईल आणि मागे भागमभाग. छोट्या गोष्टींवर लक्ष खूप देणं गरजेचं आहे. तब्बल 4 रन तिकडे धावून काढले जात आहेत आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 15 रन झाले धावफलकावरती. सुरुवात दमदार केली आहे.
टॉस साठी इनिंग ब्रेक्स मध्ये तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्या मित्रांनो. जबरदस्त पहिला दिवस आहे आणि एक दिवसीय क्रीडा स्पर्धा आहे. नितीन बॉलिंग साठी स्ट्राईक केला दिवेश. या बॉलवर समोर खेळले गेलेत लोअर फुल टॉस बॉल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. दिवेशने देऊन टाकलाय 6 रन साठी. हा हँडसम 6. व्हाईट बॉल ऑफ स्टिकच्या इकडे आपण पाहिला गेलाय. थारी किस्मत में गुलामी लिखी. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा नितीन. दिवेशला पण माहिती की तर टीमला गरज खूप आहे की पार्टनरशिप. जर पार्टनरशिप चांगली बनली तर आपण मॅच मध्ये. या बॉलवर देखील ऑफ स्टिकच्या इकडे पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे जाईल. 25 रन झाले धाव फलकावरती. प्रथम क्रमांक तब्बल 50,000 रुपये व आकर्षक चषक आहे. द्वितीय क्रमांक 30,000 रुपये व आकर्षक चषक. 8 संघ. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर नितीन पुन्हा एकदा. या बॉलवर देखील समोर स्टँड अँड डिलिव्हर परफेक्ट टायमिंग केलंय दिवेशने. हा हँडसम 6. जबरदस्त स्ट्रोक येत असताना पुन्हा एकदा 6 धावांसाठी षटकार. पहिल्या मॅच साठी इकडे दाखल झालंय वी एन्जॉय रत्नागिरी. मोठी गोष्ट आहे. रत्नागिरी ते मुंबई आज प्रवास करून सर्व आमचे प्लेयर्स क्रिकेटसाठी आज इकडे खेळण्याकरिता दाखल झाली आहेत. काही मुंबईतले त्यांच्यामध्ये खेळाडू आहेत बट रत्नागिरीतून आज सर्व आमचे मित्र लांबून आले आहेत. या बॉलवर देखील व्हेरिएशन पाहिला गेला नॉन स्ट्राईक एंडला आणि मला असं वाटतं नितीनने चान्स घेतला पाहिजे होता. डायरेक्ट हिटला जर लागला असतं तर अरुण मात्र तिकडे आपल्याला विकेट जाताना पाहिली असती. बट येतोय डॉट बॉल. थँक्यू सो मच. 31 रन झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये 8 रन आले होते बट त्यानंतर ह्या ओव्हरमध्ये ग्राफ थोडा वरती गेला. म्हणजे ह्या ओव्हरमध्ये ओमकार मला टीमने पण चांगला कमबॅक केलाय. दिवेशने एक जबरदस्त टायमिंग केलंय. श्रीसाई चॅम्पियनशिप मध्ये पण बॅटिंग दिवेशची अगदी पाण्यासारखी राहिली होती. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा हर्षला जबाबदारी दिली आहे. 31 रन झालेत बॉलिंगसाठी हर्ष. सर्व माहुलगाववर सर्वांचं लक्ष आज
बाजूलाच आपली जिम पण आहे. फिटनेस खूप इम्पॉर्टंट आहे. हर्षने पण पुन्हा एकदा सुरुवात डॉटने केली आहे. हर्षकडे लाईन लेंथ आणि टप्पा खूप सुंदर आहे. या बॉल देखील ऑफ स्टिकच्या इकडे पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि फेकी करतील. बॉल थोडा मात्र तिकडे स्किड झाला, निघून गेला आणि बघता बघता रन्स कंप्लीट केल्या गेल्यात. 3. सर्वांचे स्वागत आहे. यूट्यूबवर देखील आमचे सर्व प्रेक्षक वर्ग मित्र जुळले आहेत. मित्रांनो, थँक्यू. आणि तुम्ही पण आज ही क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी या ग्राउंडवर या. अंडरआर्म ओपन पाहण्याची एक वेगळी मजा आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा हर्ष, स्ट्राईक एंडला दिवेश. या बॉलवर देखील पुन्हा एकदा ऑफ स्टिकला बाहेर आणि कव्हरच्या वरून उडवलाय. 6 रनसाठी मात्र दिवेशचा धमाका. सोबत आणि त्याच्यात क्रिकेट खेळण्याची एक वेगळी मजा आहे. पावसाळी क्रिकेट मुंबईतील तेवढंच प्रसिद्ध होताना पाहिलं गेलंय. यावर देखील फ्लिक केला गेलाय. सुरेख फटका पाहिला गेला तिकडे आणि 4 रन मिळतील. फ्लिक केलं फक्त दिवेशने. या बॉल देखील पुन्हा एकदा बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेलाय. चुकीच्या पद्धतीने बॉल पाहिला गेला. 5 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे रन्स ग्राफ वरती गेल्या. वाईट +1 स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 47 रन झाले धावफलकावरती. या ग्राउंडवर जेवढे रन्स करू तेवढे कमी आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. हर्षकडून चुकी होती. 3ऱ्या ओव्हरमध्ये ग्राफ थोडा वरती जाताना अजून पाहायला मिळतोय. 50,000चा प्रथम क्रमांक आहे आणि आकर्षक चषक पुमा स्क्वॉड माहुलगाव, माहुल कोळीवाडा. नुकतीच नारळी पौर्णिमा पण झाली आहे आणि मुंबई असे अनेक कोळीवाडे आहेत. त्यातलं एक नामवंत क्रिकेटमध्ये ज्या कोळीवाड्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये राहिलं असं माहुलगाव. या बॉल देखील समोर खेळले गेले. डाऊन द ग्राउंड. बॉल अगदी थोडा गवतामध्ये स्लो होईल बट जबरदस्त एफर्ट्स दाखवले तिकडे. फिल्डिंग पण खूप चांगल्या पद्धतीने पाहिली गेली आहे. म्हणजे ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेट बघितलंय, खेळलंय, त्यांना माहुलगाव माहिती आहे की माहुलगावची चर्चा कुठपर्यंत राहिली आहे. व्यावसायिक गटात देखील अनेक क्रीडा स्पर्धा माहुलगावाने ओरमच्या गाजवल्या. मोठमोठे प्लेयर्स पण इकडून पाहिले गेले. मंगेश वैती सारखा एक धडाकेबाज बॅटर ह्याच परिसरातून येताना पाहिला गेला आणि ज्याने देखील माहुलगावचं आणि मुंबईचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील पाहिलं गेलं. ISPL देखील अगदी त्याला खेळताना पाहिलं गेलं आणि फायनलमध्ये देखील त्याने ॲज अ कॅप्टन म्हणून खूप मोठी गोष्ट आहे. त्यात माहुलगावची देखील चर्चा पाहिली गेली. असे अनेक खेळाडू या परिसरातून पाहिले गेले. कल्पेश माहुलकर, कडाक, असे अनेक प्लेयर या परिसरातून म्हणजे ज्यांची बॅटिंग, फिल्डिंग, कॅच पकडण्याची स्टाईल नेहमीच आम्ही प्रभावित राहिलो आहे. स्कोर झाला आतापर्यंत 51 धावा झाल्या धावफलकावर आणि जबरदस्त बॅटिंग केली दिवेश आणि मी अरुणचं कौतुक करेल. दोघांनी मॅच बनवली. सिंगल, डबल, 6 बाउंड्रीजने मॅच बनवली. पुमा स्क्वॉड पण दरवर्षी क्रीडा स्पर्धा खेळत अगदी ऑर्गनाईज करत असतात. म्हणजे पुमाचा कुठला लेटेस्ट मॉडेल आला, जर्सी, शॉर्ट्स, तर पुमा स्क्वॉड ते लगेच परचेस करतं
फ्रँचायझी आहे त्यांची, मला असं वाटतं पुमा बरोबर, पुमा लव्हर आहे सर्व. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर स्मिथ शिवलकरच्या हातामध्ये बॉल दिलाय. रत्नागिरीचा अजून एक युवा खेळाडू जे देखील चर्चा, रत्नागिरी त्या परिसरात राजापूर, मालवण, दापोली त्या परिसरात राहिले असे स्मिथ शिवलकर बॉलिंगसाठी येत आहेत. एक चांगले ऑलराऊंडर आहेत आणि रत्नागिरीचं नाव अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्यांनी पण खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे. टॅप क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात स्मिथ शिवलकर. बॉलिंगसाठी येतात स्ट्राईक एंडला अरुण डोरा. या बॉलवर हाफ ट्रॅकर बॉल आणि पंचांनी दंडित केलं, नो बॉल. हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. मातीची खेळपट्टी आहे त्यामुळे बॉल थोडा थांबून येतोय. अरुणने बॅट फिरवली होती, म्हणजे हाफ ट्रॅकर बॉल होता. हा जर पुल केला असता तर मला असं वाटतं षटकार जाण्याची शक्यता होती तिकडे, पण वेग होता आणि बॉल हलकासा थांबून आला त्यामुळे अगोदर बॅट फिरवली. या बॉलवर देखील ऑफस्टिकला थोडे सफल झालेत आणि बॉल गॅप मध्ये ट्रॅव्हल होईल. फ्लॅट 6, 6 रनसाठी. बॉलिंग पाहिली गेली स्मिथच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला अरुण. व्यावसायिक गटात हे आहे, म्हणजे तुमची जेव्हा वरचे 3-4 बॅट्समन असतात त्याला एकाला तरी क्लिक होणं गरजेचं आहे. या बॉलवर स्टँड अँड डिलिव्हर परफेक्ट टायमिंग केलंय. डेंजर डोरा ऑन फायर. फायर नाही, वाईल्ड फायर. गेलं अरुण चौहान. चांगले बॅटर आहेत, नेहमीच चर्चा राहिली त्यांची, पण एक हार्ड हिटर आहेत मुंबईतील. म्हणजे एक असा खेळाडू आहे जो टायमिंगला काही करू शकतो. ओंकार मालाडचा एक मिडल ऑर्डरला असा एक बॅटर आहे, नेहमीच मी त्याला पाहिलं अग्रेसिव्ह बॅटिंग करत असताना. या बॉलवर देखील पुन्हा एकदा हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल थांबणार नाहीये, बॉल जाईल. आपण पाहिलं तर 6 रनसाठी अरुणने मारलाय वरून. पूर्णपणे हलवून टाकला अरुण आणि दिवेशने. या बॉलवर देखील पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर, हँडसम 6. अरुणसाठी एकदा टाळ्या वाजवायच्या. जबरदस्त बॅटिंग केली अरुणने, काय टायमिंग केलं आणि त्यांनी गोड स्माइल पण केलं की आज मुंबईत गणपती बाप्पाचं आगमन आहे, त्यामुळे खूप मोठे गणेश भक्त आहेत ते. आज ते क्लिक झालेत. या बॉलवर देखील पुन्हा एकदा 5वा 6. अरुणचा धमाका. आणि आज अरुणला थांबवणं कठीण आहे. चेंबूर आहे भाऊ, आपलं चेंबूर आहे तर इकडे आपल्याला बॅटिंग करावी लागेल.
कैलासवासी वंदना संतोष भोईर स्मृती चषकामध्ये त्याने इतिहास रचला होता. 6 बॉल 7 सिक्स लगावले होते आणि आता 5 बॉल 5 सिक्स मारलेत अरुणने. बघूया 6वा सिक्स पण पाहायला मिळेल का अरुण चौहान डोरा. आणि या बॉलवर समोरचा बॉल बीट केला गेला बट एकदा जोरदार टाळ्या अफलातून बॅटिंग केली गेली अरुणने या ओव्हरमध्ये. जबरदस्त बॅटिंग. आणि पहिल्या सीझन मध्ये मला असं वाटतं सिक्सर किंगचा, त्यामुळे हे ग्राउंड त्याच्यासाठी तेवढंच लकी आहे. जबरदस्त बॅटिंग. याच चेंबूर परिसरातून बिलॉंग करतात. सुयश बॉलिंगसाठी दिली आहे पहिलाच बॉल. सुयशचा देखील खोल टप्प्याचा बॉल. राऊंड द विकेट मारा करण्याचा प्रयत्न केला गेला. 2 रन मिळतात तिकडे. आणि या बॉलवर देखील मित्रांनो जे स्टड्स तुम्ही घालून खेळताय ना तर विकेटवर फक्त मोठे नेल्सवाले जे स्टड्स तुम्ही घालून ठेवू नका. जगदीशजी कोळी आपलं पण स्वागत आहे. गणेश इलेवन माहुलगावचे त्यांनी पण क्रिकेट अगदी जवळून पाहिलंय. म्हणजे तेव्हा क्रिकेटला मला असं वाटतं एवढे चांगले दिवस नव्हते. तेव्हा आपल्या टीमसाठी त्यांनी क्रिकेट खेळलंय. आणि माहुलगावचं गोविंदा पदक पण सध्या आता चर्चेत आहे. बाळ गणेश गोविंदा पदक माहुलगाव कडक 8. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा या बॉलवर देखील समोर खेळले गेले. जबरदस्त टायमिंग करत असताना पुन्हा एकदा दिवेशचा धमाका. आणि दिवेश आणि अरुणने मिळून मात्र ही पार्टनरशिप सजवली आणि तब्बल स्कोर कार्ड झालाय 95. 95 धावा झाल्या धाव फलकावरती. बारा बॉल 38 मध्ये 12 चेंडू 38 धावांवरती बॅटिंग करतात अरुण. इकडे कंप्लीट केल्या गेल्या जातात. टीम ओमकार मालाड पहिल्याच मॅच मध्ये
पाठवायचे लगेच आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होते. तब्बल 101 रनचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. एन्जॉय रत्नागिरी, स्मिथ आणि त्या सोबतीला बॅटर बॉलिंगसाठी हर्षदच्या हातामध्ये बॉल दिलाय. 101 रन या ग्राउंडवर थोडा आता कठीण आहे. स्मिथला मात्र चांगली सुरुवात करावी लागेल. त्या सोबतीला अभिषेक आहेत. या बॉलवर देखील फुलटॉस बॉलला मात्र तिकडे धाडलंय 6 रनसाठी. स्मिथने पण सुरुवात चांगली केली आहे. 101 रन करायचे आहेत, त्यामुळे इकडे आता मात्र हार मानून चालणार नाहीये. प्रत्येक ओव्हरमध्ये स्टार्ट द्यावी लागेल. या बॉलवर देखील टॉप एज घेतली गेली आहे. बॉल मात्र हवेत आहे. बॉल निघून जाईल का 6 रनसाठी बघूयात. आणि टॉप एजला देखील षटकार येतोय. स्मिथने बॅट मध्ये जोर अगदी दमदार होता. 2 6 ने मात्र सुरुवात चांगली केली आहे. टीम एन्जॉय रत्नागिरी, वी एन्जॉय रत्नागिरी संघ देखील मॅच सोडत नाहीये. सुरुवात चांगली केली स्मिथने देखील. या बॉलवर देखील हाफ ट्रॅकर बॉल ऑफ स्टिकच्या इकडे मात्र आपण पाहिले तर पंचांनी दंडित केले गेले. नो बॉल. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा हर्षद. या बॉलवर देखील फ्लिक केला गेलाय. शॉट ऑफ द मॉर्निंग, हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहिला गेलाय. स्मिथ शिवलकर, जबरदस्त टायमिंग. स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फिल्डर आहेत तिकडे आणि धाव फलक मात्र निघून जाईल 4 रनसाठी. स्मिथ शिवलकरने स्मिथने अल्पेश माऊलकर कडक आपलं पण स्वागत आहे. आणि याच परिसरातील एक असा हार्ड हिटर बॅटर ज्याने पण आपल्या गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात केलं असे अल्पेश माऊलकर कडक. या बॉल देखील ऑफ स्टिकच्या इकडे आपण पाहिलं तर एक चांगली पिचिंग पाहिली गेली आहे. डॉट बॉल. आणि बघता बघता आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरचा खेळ इकडे समाप्त झालाय. 23 रन झालेत. अजूनही सामना जिंकण्याकरिता 24 बॉलमध्ये 78 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. सामना अजूनही फिरेल का? स्मिथने तसे मात्र प्रत्युत्तर दिलंय.
पहिलाच बॉल पंचांनी दंडित केला गेला, नो बॉल. तीन रन मात्र तिकडे मिळतात. अभिषेक येत आहेत स्ट्राईक एंडला. खूप चांगलं क्रिकेट अभिषेकने पण खेळलंय. पॅकर माझगाव संघासाठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळलं गेलंय आणि क्षमता आहे याही बॅटरकडे. हा बॉल चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला म्हणून यांच्या माध्यमातून आणि तिकडे वाईट +4 म्हणजे 5 रन मिळतील. आणि जबरदस्त बॅटिंग करत असताना मात्र आता या मॅचला थोडी चुरस आणली आहे बॅटिंग करत असताना टीम एन्जॉय रत्नागिरी त्यांच्या विरुद्ध ओमकार मालाड. एका साईडला मुंबई, एका साईडला रत्नागिरी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंगसाठी मोनू, स्ट्राईक एंडला अभिषेक. या बॉलवर स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फुटवर्क थोडं दाखवला, 1 रन कंप्लीट केला. दुसऱ्याचा कॉल दिलाय दिवेश स्मिथने. तिसरा रनचा प्रयत्न होईल का, बट स्ट्राईक एंडला थ्रो केलाय आणि 2 रन तिकडे मिळेल. स्कोर कार्ड मात्र 2 ने पुढे जाईल. 33 धावा झाले धावफलकावरती. 68 धावांची अजूनही मॅचला जिंकण्याकरिता गरज आहे. वी एन्जॉय रत्नागिरी. बॉलिंगसाठी मोनू, स्ट्राईक एंडला अभिषेक आहे. 101 रनचा बाटला करत होता आणि सुरुवात चांगली केली आहे. म्हणजे जशी मॅच सुरुवात केली आहे त्या मॅच मध्ये असं वाटतं की मॅच थोडीफार रंगेल. या बॉलवर देखील समोर फिरकावून दिलाय. जबरदस्त टायमिंग केलं अभिषेकच्या बॅटमधून. अभिषेक देवळेने देऊन टाकलाय 6 रनसाठी धमाका. निघून जाईल पुन्हा एकदा 6 रनसाठी धमाका. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. केले अभिषेकने पण. मोनू यांच्यावर हल्ला बॉल केला गेला. रन झाले आतापर्यंत 46. प्रत्युत्तर दिलंय जसं तसं वी एन्जॉय रत्नागिरी. बट मोनूने हा जबरदस्त बॉल पाहिला गेला. बॅटरला थांबवलं तिकडे. परफेक्ट बोल्ड आणि अभिषेक देवळीची मात्र खेळी संपुष्टामध्ये येते. बॅटर अभिषेकला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. बट चांगली स्टार्ट केली आहे.
साई सिद्धी अंधेरी कॅप्टन आपण टॉस साठी या. समोरचा संघ आपल्या उपस्थित आहे. भाईजान वॉरियर्स रॉयल चेंबूर संघ उपस्थित आहे. बट साई सिद्धी अंधेरी संघ कॅप्टन लवकर या टॉस साठी. जबरदस्त आलेल्या बॅटरने मात्र बॅट फिरवली आहे आणि सारण रत्नागिरी संघ आपला एक प्लेअर पाठवायचा. स्मिथ बॅटर नेम मयूर. बॅटिंग टीम आपला एक प्लेअर पाठवला तर बरं होईल. राज प्लीज. मयूरने आलेल्या मात्र इकडे एक 6 लगावला आणि तब्बल स्कोर कार्ड मात्र मला असं वाटतंय 52 धावा झाल्या धाव फलकावर मध्ये अर्धा पल्ला गाठलाय. 18 चेंडू मध्ये जिंकण्याकरिता 49 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाही. 18 बॉल 49. मॅच कधीही फिरू शकते. जबरदस्त सामना आहे. वी एन्जॉय रत्नागिरी त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर टीम ओमकार मालाड. 18 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. मयूरने पण आलेल्या चांगली धमाका केली आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अक्षय गुरव यांच्या हातामध्ये बॉल दिलाय. दिव्याचा एक वेगवान गोलंदाज ज्याची देखील चर्चा मुंबई आणि महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेटमध्ये राहिली आहे असे अक्षय गुरव. बट स्मिथने अक्षयला खूप वेळा फेस केलाय त्यामुळे ही बॅटल पण पाहण्यासारखी असणार आहे. 18 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. स्मिथ शिवलकर सामना करतील अक्षय गुरव. पहिलाच बॉल 6 से करेंगे सबका स्वागत. हाफ ट्रॅकर बॉल नो बॉल हँड सम 6. स्मिथ शिवलकर केला गेला. फटका आहे तिकडे. प्रवीण खनका आहेत आणि जबरदस्त क्रॅच प्रवीण खनकाचा. काय कॅच टिपले प्रवीण खनकाने. यासाठीच कल्याणवरून आज चेंबूर मध्ये दाखल झालेत आणि या संघामध्ये दाखल झालेत. कल्याणचे एक प्रॉपर फिल्डिंग बॅटिंग त्याची पाहण्यासारखी नेहमीच राहिले. प्रवीण खनकाने या कॅच पकडत असताना पूर्णपणे ओमकार मालाड संघाचा दीर्घ श्वास घ्यायला लावला. गुड कॅच. कॅच ऑफ द मॅच. पकडो कॅच और जीतो मॅच. प्रवीण खनकाचा हा झेल खूप सुरेख झेल टिपले तिकडे प्रवीण खनकाने आणि स्मिथला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागत आहे. चला टॉस साठी यायचंय. साई सिद्धी अंधेरी कॅप्टन गणेश पाटील आपण या लगेच. आणि न्यू बॅटर जवाब देत आहेत. रत्नागिरीवरून खास आज ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी हाही खेळाडू इकडे दाखल झाला आहे. पण जवादला आता जवाब द्यावा लागेल. जबरदस्त बॅटिंग केली आतापर्यंत स्मिथने.
भन्नाट वेग अक्षय गुराव यासाठीच ओळखले जातात. बॅट्समन पासून थोडा लांब टाकला बॉल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लेगशिकच्या तिकडे व्हाईट बॉल. 100 रन्स ते पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे जाईल. तब्बल 60 धावा झाल्या धावफलकावरती. 41 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 16 बॉल आणि 41 धावांची गरज आहे. सामना कधी कलाटणे घेऊ शकतो. स्ट्राईकला जवाद. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं तर लाईन लेंथ बनवली आहे अक्षय गुराव. वेगवान गोलंदाज आणि नेहमीच चर्चेत राहिली आहे. या बॉलवर देखील फुल टॉस बॉल. जवादचा तिकडे धमाका पाहिला गेलाय. प्रवीण खनका बॉलवर पोहोचतायत. बॉल थोडा तिकडे चिखलात थांबलाय. 2 रन कंप्लीट केल्या. 3रा रनचा प्रयत्न होईल का आणि थोडे स्किड झाले तिकडे अक्षय, बट 2 रन मिळतील. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर जवादच्या बॅट मधून हवाई सफर 6 रनसाठी मॅचला पुन्हा एकदा कलाटणी घेते आणि वी एन्जॉय रत्नागिरी संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करतोय. समीकरण बदलताना पाहायला मिळत आहे. 68 धावा झाल्या धावफलकावरती. 13 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 33 धावांची गरज आहे. 13 बॉल 33. अजूनही कोण सामना जिंकेल चर्चेत आहे. सर्वांना वाटलं 101 रन या ग्राउंडवर डिफिकल्ट आहे, पण जबरदस्त बॅटिंग करत असताना वी एन्जॉय रत्नागिरी संघाने मात्र काय कमबॅक केलंय. जवादने पण बॅट अगदी फिरवली, बॉडी पण डोले शोले आणि जबरदस्त टायमिंग करतात. अक्षय गुरव सामना करतील जवाद. या बॉलवर देखील लेगस्टिकच्या बाहेर खूप चुकीच्या पद्धतीने बॉल पाहिला गेला. बॉल निघून जाईल तिकडे आपण पाहिला तर पंजा ऊपर वाला जब भी देता है छप्पड़ फाड़ के देता है. आणि आता रत्नागिरी संघाने पण मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केला गेलाय. काय सामना रंगलाय, म्हणजे प्रेक्षकांना हवा असेल असा सामना पाहिला गेलाय. रत्नागिरीचे प्रेक्षक वर्ग पण अगदी रत्नागिरीवरून मॅच पाहत असतील, ते पण एन्जॉय करत असतील. 73 धावा झाल्या धावफलकावरती जिंकण्याकरिता. 13 बॉल मध्ये 28 धावांची गरज आहे. 13 बॉल 28. जबरदस्त सामना आहे. प्रेक्षकांना पण मॅच अगदी ही क्लोज आली आहे. 13 बॉल 28 स्ट्राईकला जवाद. या बॉलवर बॉलला कट केला गेलाय. शेवटच्या 2 ओव्हर मध्ये सामना जाऊन पोहोचलाय. 12 चेंडू आणि आता 28 धावांची गरज आहे. 12 बॉल 28. चला टॉस साठी यायचं आहे. आणि एक महत्वाच्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. एका साईडला साई सिद्धी अंधेरी आणि त्यांच्या विरुद्ध भाईजान वॉरियर्स रॉयल चेंबूर. जगदीश कोळी आमचे त्यांना विनंती करेल की आपण टॉस साठी यायचं आहे. आणि एक महत्वाच्या मॅचचा टॉस. 2 लेफ्टी आमने सामने आहेत. काटा आणि काटा आलाय. घनश्याम टॉस जिंकलाय आणि दरवर्षी क्रीडा स्पर्धा असते. टॉस जिंकून डिसिजन काय असेल? आम्ही पहिले फिल्डिंग करू. आणि पुमा स्क्वॉड अंडरआर्म ओपन पावसात क्वचित टुर्नामेंट होतात, बट त्यातली एक क्रीडा स्पर्धा. नक्कीच खूप छान. म्हणजे माऊलगावशी माझं जुनं नातं आहे बॉक्स क्रिकेटपासूनचं. तर आणि पुमा स्क्वॉड अमित कोळे आणि त्यांच्या सर्व संघ म्हणजे त्यांच्या सहकार्यामार्फत खूप चांगली टुर्नामेंट होती. यावेळेस थोडी डिले झाली, पण इथे खेळण्याचा एक मजा वेगळीच आहे. आता ते प्रत्यक्ष पहिल्याच मॅचमध्ये आपण अनुभवतोय की मॅच एनीबडी गेम आहे आणि अंडरओपन क्रिकेट हे एनीबडीज गेम आहे. पण आता इथे या ग्राउंडवरती 100 रन चेस होताना दिसत आहेत. सो मजा आहे इथे खेळण्याची. क्या बात आहे. ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि यानंतरचा पण एक सामना पाहण्यासारखा असणार आहे. म्हणजे एका साईडला घनश्याम शिंदे, एका साईडला गणेश पाटील आहेत. जबरदस्त मॅच आहे. 2 चेंबूरचे धडाकेबाज लेफ्टी. म्हणजे खूप वर्षापासून घनश्यामला देखील पाहिलं गेलं आणि त्याच्या अंडरच गणेश पाटीलला आपण देखील खेळताना पाहिलं गेलं व्यावसायिक गटामध्ये. मग स्टेशन वाईज असेल, अंडरआर्म ओपन असेल, रॉयल, अशा अनेक संघामध्ये दोघांना एकत्रित खेळताना पाहिलं गेले. असे चेंबूरचे 2 खेळाडू आमने सामने खेळताना पाहायला मिळतील. याच्यानंतरच्या मॅच मध्ये साई सिद्धी अंधेरी त्यांच्या विरुद्ध भाईजान वॉरियर्स रॉयल चेंबूर. बॉलिंग साठी दिवेश येत आहेत. 12 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 28 धावांची गरज आहे. 12 बॉल 28. कोण जिंकेल सामना?
स्ट्राईक एंडला मयूरला आपण पाहतोय 12 बॉल 28 ला मयूरवर ही जबाबदारीने क्रिकेट खूप गरजेचं आहे. 12 बॉल 28 चं समीकरण ओमकार मालाड जिंकेल की टीम वी एन्जॉय रत्नागिरी, रत्नागिरी की मुंबई. जबरदस्त सामना बॉलिंग साठी दिवेश. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर येतोय डॉट बॉल. 11 बॉल मध्ये अजूनही 28 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. एका दुसरा 6 मॅच मध्ये कधी टर्निंग पॉइंट होऊ शकतो. काय सामना रंगलाय आणि पहिलीच मॅच पैसा वसूल मॅच आहे. जो जीता वही सिकंदर. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. गत वर्षीचा चॅम्पियन संघ मात्र पहिलीच मॅच मध्ये झुंजताना पाहायला मिळतोय. 11 बॉल मध्ये 28 धावांची गरज आहे. 11 बॉल 28. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ऑफस्ट्रीकच्या इकडे एक चांगली पिचिंग पाहिली गेली आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर डॉट बॉल आणि दिवेशने मॅचला पुन्हा एकदा क्लोज आणलाय. 10 बॉल मध्ये जिंकण्याकरिता आता 28 धावांची गरज आहे. बॉल 28 बॉलिंगसाठी दिवेश. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला बॅटर करतील मयूर. 2 बॉल तर डॉट आले आहेत. ओमकार मालाड त्यांच्या विरुद्ध वी एन्जॉय रत्नागिरीचा संघ आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ऑफ स्टिकच्या तिकडे व्हाईट बॉल आहे. मॅच दोन्ही टीमकडे बॅलन्स चालू आहे. जशी कसरत करतो तारेवरची तशी मॅच अगदी कसरतेपणाने इकडे तिकडे झुकते. बट ही मॅच जिंकेल कोण नजर आहे सर्वांच्या आणि जिंकण्याकरिता अजूनही 27 धावांची गरज आहे. 101 रनचा पाठलाग करत असताना वी एन्जॉय रत्नागिरी. या बॉलवर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ऑफ स्ट्रिकच्या बाहेर व्हाईट बॉल. बॅट्समन पासून थोडा लांब टाकण्याचा प्रयत्न करतायत. 2 डॉट 2 वाईड. प्रवीण खनकाचा झेल पण लक्षात राहील त्यामुळे मॅचला तिकडेही टर्निंग पॉइंट पाहिली गेली आहे. या बॉलवर देखील हलक्या हाताने मात्र पुश करण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन कंप्लीट केले. डबलचा कॉल दिलाय तिकडे. मयूरने 2 रन मिळतात. समीकरण पुन्हा एकदा क्लोज येताना पाहायला मिळत आहे. 9 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 24 धावांची गरज सामना जिंकण्याकरिता. सर्व माहुलगावचे मित्र मॅच आनंद घेत आहेत. पुमा स्क्वॉड माहुल कोळीवाडा यांच्या माध्यमातून भव्य दिव्य असं आयोजन. आपला लाडका वेद चषक 3रं पर्व. या बॉलवर हाफ ट्रॅकर बॉल. मयूरने बॅट फिरवली आहे. बॉल जाईल आपण पाहिलं तर हँडसम सिक्स. आणि 83 धावा झाल्या धावफलकावरती. मॅचला जिंकण्याकरिता 8 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. रत्नागिरी जिंकेल की ओमकार मालाड. मुंबई जिंकेल की रत्नागिरी. म्हणजे अशी मॅच पण पाहण्यासारखी आहे. मयूरने पण जबरदस्त टायमिंग केलाय. 8 बॉल 18 101 रनचं टार्गेट होतं. 83 धावा झाल्या धावफलकावरती. 8 बॉल मध्ये 18 धावांची गरज मॅचला जिंकण्याकरिता. बॅटिंगसाठी मयूर. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत आणि फ्लॅट सिक्स. पुन्हा एकदा धमाका मयूरचा. आणि मयूरने पण इनिंग बिल्डअप केली आहे. जबाबदारीने क्रिकेट खेळतोय. 89 धावा झाले धावफलकावरती. आता 7 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे. काय सामना रंगलाय. रंगला नाही रंगवलाय. मॅचला पूर्णपणे एकदा क्लोज येताना पाहिलं गेलं. पेशन्स लेवल आता खूप महत्वाची आहे. 12 रन्स या ग्राउंडवर इझिली होऊ शकतात.
बट ते करावे लागतील. या बॉलवर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका थोडा फसला तिकडे आणि शेवटच्या बॉलमध्ये येतो की एक सिंगल रन. आता 6 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 11 धावांची गरज आहे. जवाद स्ट्रायकेटला मयूर बॉलिंगसाठी अक्षय. 6 बॉल 11. पहिलाच बॉल ऑफ स्टिकला एक चांगली पिचिंग पाहिली गेले. अक्षय गुरव इतिहास घडवेल का? 5 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 11 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. 5 बॉल 11. वी एन्जॉय रत्नागिरी त्यांच्या विरुद्ध ओमकार मलाड. सिंगल डबलच्या बॅटिंगनी पण मॅच बनवू शकते, त्यामुळे सिंगल रन डबल खूप महत्वाचे आहेत. 5 बॉल 11. या बॉलवर फटका फसला गेलाय. हवेत बॉल जातोय, फिल्डर आहेत तिकडे, बट थोडी चुकी होती आणि तदनंतर आपण पाहिलं तर 2 रन तिकडे कंप्लीट केल्या गेल्यात. सामना थोडाफार रंगताना पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा 4 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 9 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच. काय मॅच रंगली आहे. 4 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. स्ट्राईक एंडला मयूर, जो देखील लहरामध्ये बॅटिंग करतोय. 10 बॉल मध्ये 23 धावांची एक चांगली इनिंग बिल्डअप केली मयूरने पण. चार बॉल मध्ये जिंकण्याकरिता 9 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा सामना कलटणी घेतीये. या बॉलवर परफेक्ट बॉल पाहिला गेला अक्षय गुरवचा. 3 बॉल मध्ये आता जिंकण्याकरिता 8 धावांची गरज आहे. लेग बाईचर मध्ये सिंगल रन मिळतीये. जबरदस्त सामना. पुन्हा एकदा मॅच क्लोज होताना पाहायला मिळतीये. जिंकण्याकरिता 3 बॉल मध्ये 8 धावांची गरज. वी एन्जॉय रत्नागिरी त्यांच्या विरुद्ध ओमकार मलाड. आजच्या दिवसातील पहिलाच सामना इकडे रंगताना पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच. हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. बॉलिंगसाठी जवाद, बॅटिंगसाठी स्ट्रायकरला जवाद, बॉलिंगसाठी अक्षय. 3 बॉल मध्ये 8 रनची गरज आहे. 3 बॉल 8. या बॉलवर देखील खोलवर डब्याचा बॉल, त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन कंप्लीट केली गेली आहे. 2 रन तिकडे मिळतात. आता घडेल काय? आणि मयूर स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय. यस नो, यस नो. आणि काय घडलंय? 3 रन तिकडे मिळतात. मयूरकडे स्ट्राईक आली आहे. आता जिंकण्याकरिता 2 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. काय मॅच रंगली आहे. सर्व माहुलगावचे देखील प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेतात आणि त्यांना अशाच मॅचेस आज दिवसभर पाहिजेत. म्हणजे सेमीफायनल, क्वार्टर फायनल, फायनल, वन साइड मॅच बघायला कोणाला आवडत नाहीये. सागर निवाते पण बोलतोय की
थोडा लेफ्टीला बॉलरला ऍडव्हान्टेज आहे, बट मयूर ज्या फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय, 2 बॉल 5 ला विनिंग स्ट्रोक जर खेळवला तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मला असं वाटतंय मयूरचं नाव होईल. 2 बॉल 5 स्ट्राइक एंडला मयूर या बॉलवर आणि तिकडे थांबवलंय. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली आहे. अक्षय गुरवचा हा बॉल बॅट्समनला थांबवलंय. आता बॉल आलाय. 1 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे आणि मित्रांनो कंपल्सरी चेसिंग आहे. 1 बॉल 5 ला मॅचला पुन्हा एकदा कलाटणी घेतीये. मॅच होती कुठे आणि आली कुठे. आता दडपण मयूरवर पण आहे, अक्षय गुरववर पण आहे, फिल्डरवर पण आहे, अंपायरवर पण आहे, सर्वांवर दडपण आहे. 1 बॉल 5 हा सामना देखील लक्षात राहील, म्हणजे मुंबईकरांच्या पण लक्षात राहील, रत्नागिरीकरांच्या पण लक्षात राहील. 1 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. स्ट्राइक एंडला मयूर. 1 बॉल 5 ला सामना कोण जिंकेल. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे 1 बॉल 5 ला ही मॅच जिंकून देणं गरजेचं असणार आहे. दोन्ही बॅटर बॉलर. मित्रांनो मॅच आवडली असेल तर मॅच साठी एकदा टाळ्या वाजवत आहेत. 101 रनचा पाठलाग होता आणि आता मॅच आले 1 बॉल 5. वी एन्जॉय रत्नागिरी जिंकेल की ओमकार मालाड मुंबई, असा सामना. 1 बॉल 5 स्ट्राइक एंडला मयूर. आणि हा बॉल आपण पाहिला तर जबरदस्त बॉलिंग करत असताना अक्षय गुरवने हा सामना कलाटणी घेतली आहे आणि हा सामना जिंकला ओमकार मालाड. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच दिला जातो आहे, ज्याने जबरदस्त बॉलिंग केली अक्षय गुरव. अक्षय गुरवला मात्र प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. इकॉनॉमी बॉलिंग केली, 2 ओव्हर हाताळल्या आणि सामना अगदी त्याने क्लोज आणला. गुड बॉलिंग. आपण हा पुरस्कार द्यायचा आहे, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्टच्या माध्यमातून त्याला आपण टी शर्ट दिली जाते. अक्षय गुरव या जबरदस्त बॉलिंग केली अक्षय गुरवने आणि ह्यासाठीच ओळखले जातात. जेव्हा जेव्हा टीमला गरज असताना मग श्रीलेवन दिवा डोंबिवली या संघासाठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळलं गेले. जॉर्ज अशा अनेक व्यावसायिक गटात, बट ही बॉलिंगचा स्पेल पाहण्यासारखी होता. 6 बॉल 11 या ग्राउंडवर त्यांनी डिफेंड केल्या. आणि अक्षय कसं वाटतंय, एक महत्वाची मॅच होती, त्याच्यामध्ये तुझी चांगली कामगिरी झाली आहे. चांगलं वाटतंय खूप. आणि समोरचं संघ पण मग तू त्यांच्यासोबत पण खूप वर्ष खेळतोयस, तर त्या स्ट्रॅटेजी विषयी काय बोलशील. काय नाही, स्मिथ आउट झाला म्हणून आम्ही मॅच जिंकलो.
क्या बात आहे, खूप साऱ्या शुभेच्छा. पण रत्नागिरी संघाचं पण मी कौतुक करेल, जबरदस्त फाईट त्यांनी पण केली आणि खूप चांगल्या पद्धतीने हा पहिला सामना रंगला आणि ओमकार मलाड संघाने बाजी मारली आहे. मित्रांनो, दुसरा सामना पण खूप चांगल्या पद्धतीने आपण आज माहुलगावमध्ये पाहणार आहोत. भाईजान वॉरियर्स रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध साई सिद्धी अंधेरी अशी फाईट आणि सर्व मॅचेस आज मुंबईतील महाराष्ट्रातील 8 संघ व्यावसायिक इकडे खेळताना पाहायला मिळतील. थँक्यू. अक्षय, मॅन ऑफ द